नमस्कार मंडळी, मी वृत्ती. आज आपण बनवणार आहोत अद्रक कँडी आणि एका साईडला मी परसबीची भाजीसुद्धा फोडणीला घातलेली आहे. आणि तोपर्यंत बघा साईडला मी अद्रक घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये काळी मिरी, लवंग, थोडंसं जिरंचं प्रमाण थोडं कमी आहे, काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि जिरं थोडंसं हे अद्रकमध्ये घालून वाटून घेतलेलं आहे मी साईडला. आणि ही कँडी थंडीच्या दिवसात सर्दी खोकल्यासाठी अगदी उत्तम आहे. लहान मोठ्यापासून सगळेच जण खूप आवडीने खातात. तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत माझे बाकीचे व्हिडिओ जर का तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा. आणि माझा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आता आपली भाजी झालेली आहे आणि आपण आता कँडी बनवायला घेणार आहोत. कँडीसाठी मी इथे अद्रक आणि मगाशी सांगितलेले मसाले टाकून पेस्ट करून घेतलेली आहे आणि ते पाणी टाकून त्याच्यामध्ये गाळून घेतलेलं आहे सगळं आणि चोथा साईडला ठेवलेला आहे. इथे अर्धा चमचा तूप घेऊन पाव किलो गूळ चिरून वितळायला ठेवलेला आहे. त्याच्यानंतर आपण ते जे पाणी आहे अद्रकचं आणि मसाल्याचं ते आपण ह्या गूळमध्ये टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकणार आहोत. अगदी मला वाटतं पाव चमचा असेल ते मीठ आपण टाकणार आहोत चवीसाठी. आणि त्याच्यानंतर एक टीप आहे की हा चोथा आहे, हा चोथा तुम्ही ठेवून ह्याला चहामध्ये घालून मस्त चहा बनेल याचा. टीप नंबर 2, हे जे गूळ वितळलं आहे त्याच्यानंतर हे जे सिरप राहतं आहे पातळ असं, हे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि कप सिरप म्हणूनसुद्धा पिऊ शकता. नाहीतर कँडीसाठी तुम्हाला गूळ अजून शिजवावा लागेल. आता तुम्हाला एका वाटीमध्ये पाणी घेऊन हे सिरप टाकून त्याचा गोळा होतो आहे का चेक करायचं आहे. नसेल होत तर तुम्हाला अजून शिजवायचं आहे. जर होत असेल तर तुम्हाला अशा प्रकारे तूप लावून हाताला ही कँडी एक एक करून वळून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपली कँडी तयार आहे. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.